गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील तरुण कलाकार फिल्मफेअर अवॉर्डच्या लघुपट कॅटेगरीमध्ये हुकूमत गाजवत आहेत. यावर्षी सुद्धा कोल्हापूरच्या कलाकारांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शन पार पडलं. यामध्ये कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या देशकरी या लघुपटानं सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर OTT अवॉर्ड पटकावलाय. कोल्हापुरातल्या संजय दैव प्रोडक्शननं या लघुपटाची निर्मिती केली आहे. यातील बहुतांश कलाकार आणि तंत्रज्ञ हे कोल्हापूरचेच आहेत. या लघुपटाचं संपूर्ण चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगावमध्ये झालंय. फिल्मफेअर बरोबरच या लघुपटानं 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेत. संजय दैव यांनी कथालेखनाबरोबरच निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. संजन यांची या लघुपटातून देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान नारा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत शेतकरी आणि जवान यांना सन्मान मिळाला पाहिजे ही या लघुपटाच्या निर्मितीमागची भावना असल्याचं सांगितलंय. जर का देशाची 130-140 कोटी सगळी लोक एका लाईनमध्ये उभी राहिली, एका लाईनमध्ये, तर समोर असणार तो सैनिक असणार, म्हणणार या मी तुमचं संरक्षण करतो, माझ्या मागं या. आणि सगळ्यात पाठी असणार तो शेतकरी असणार, जा म्हणणार थोडं मी उभं होतो. ही एवढी दोन मोठी माणसं आहेत महत्त्वाची आणि एकाच घरात असतात. शेतकरी त्यांचा मुलगा सैन्यात जातो, पण लोकांच्या मनात थोडीशी तफावत आहे. आपण शेतकऱ्याला बघताना मला वाटतं लोक की हां होईल, म्हणजे एवढं आपण महत्त्वाने बघत नाही, तो त्याच्या प्रॉब्लेमहून जातो. पण सैनिकाला फक्त आपण युनिफॉर्ममुळे मान देतो. तर मला वाटतं की हा चित्रपट लोकांना थोडा विचार करायला लावणार आहे. अरे आपण त्याच्याच वडिलांना कमी मान देतो आणि ह्याला मान देतो, हे मला गॅप भरून काढायची होती. या लघुपटाच्या तांत्रिक बाजूंवर विशेष भर दिल्यानं हा लघुपट पाहताना एखादा बिग बजेट चित्रपट पाहत असल्याचं जाणवतं. या लघुपटात मुख्य भूमिका साकारणारे अनिकेत लाड यांनी शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सेटवरील खेळीमेळीचं वातावरण यामुळं सहजपणे व्यक्त होता आल्याचं सांगितलं. चॅलेंजिंग होतं. आमचं सगळं शूट मॅक्सिमम उन्हात होतं आणि दिवसभर ते रिटेक्स आणि हे मजा आली. दुसरं बैलगाडी, मी जसं म्हटलं की बैलगाडी कधी चालवली नव्हती, ती बैलगाडी शिकलो चालवायला. ओव्हरऑल असं चॅलेंजिंग काय नाही, सहज वाटलं. ओव्हरऑल सेटचं वातावरण आणि हे ते असं वेगळं असं आम्ही ओढून ताणून काही शूट करतोय असं कधी वाटलं. ते सहज झालं. जे पण सगळे कलाकार होते त्यांचं बॉन्डिंग खूप छान होतं. एकमेकाशी डायलॉग डिलिव्हरी किंवा एकमेकाशी बॉन्ड आणि सगळंच एकदम टायमिंग एकमेकाचं, ते एकदम सगळं जुळून आलं. खूप छान अनुभव होता. असं चॅलेंज असं टिपिकल असं काही नाही, ओव्हरऑल सहज झालं. देशकरीची पटकथा वैभव कुलकर्णी यांची आहे, तर छायांकन विक्रम पाटील यांनी केलंय. यामध्ये मारुती माळी, श्रद्धा पवार, अमृता खांडेकर, प्रमोद कुलकर्णी, साधना माळी, आसावरी नागवेकर, सुरेश पाटील, शिवाजी वडिंगेकर, राजू कुलकर्णी, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बुटके, DK पाटील यांच्यासह बालकलाकारांचा कलाविष्कार बघायला मिळतो. ऐश्वर्य मालगावे यांच्या संगीतामुळं देशकरीचा आशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. ॲक्च्युली पहिल्या 2 नोटीत आपल्याला घर आहे. कारण शूट चालू असतानाच्या प्रोसेसमध्येच बॅक ऑफ द माइंड माझी प्रोसेस फिल्ममध्ये म्युझिक कसा असावं, ते जॉनर कसा असावा, सैनिक आणि शेतकरी असल्यामुळं देशभक्ती प्राऊड फील असणारं म्युझिक पण असावं, पण पॅरल इमोशनल असावं. त्यानंतर लीड कॅरेक्टर जो आहे तो लहान मुलगा आहे की त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं थ्रूआउट ही फिल्म आहे. त्यामुळे त्याला पडणारे प्रश्न, त्याचे इमोशन्स, तो कसा विचार करत असेल, त्याला ते प्रश्न कसे पडत असतील, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यामुळे तो एक ग्राफ डोक्यामध्ये रेडी होता बॅकग्राऊंड स्कोर करत असताना. फिल्ममध्ये क्लायमॅक्सला एक थीम सॉन्ग येतं, एक 2 लाईनचं छोटंसं थीम सॉन्ग आहे. तर तेही मला शूटच्या प्रोसेसमध्येच मला त्यावेळी इमॅजिन झालं की इथं ह्या सीनला आपल्याला एक लहान मुलांच्या आवाजात कोरसमध्ये 1-2 लाईन का होईना पण आपण जे आपलं थीम म्युझिक पण असेल आणि मग तीच जी चाल आहे जे क्लायमॅक्सला जे गाणं आहे त्याचंच इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन आम्ही ओव्हरऑल थ्रूआउट फिल्ममध्ये बॅकग्राऊंड स्कोर म्हणून पण काही ठिकाणी इमोशन वाईज ट्रीट केलेलं आहे. मग त्या 2 लाईन अशा आहेत की टाकती ओवाळून जीव तुझ्यावर, माई तुझी लेकरं दोन्ही बहादर. म्हणजे
त्या लहान मुलांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू ना की आपल्या देशाला उद्देशून त्या लाईन्स आहेत की दोघं म्हणजे शेतकरी आणि सैनिक ही दोघंही तितकीच तुझ्यावर जीव वळवून टाकणारी आहेत आणि दोघंही तितकीच बहादूर आहेत, अशा अर्थाने ती लाईन आहे. फिल्मफेअर अवॉर्डमुळं देशकरीची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. या पुरस्कारामुळं जीव ओतून केलेल्या कामाचं चीज झालंय, अशा भावना दिग्दर्शक संजय दैव यांनी व्यक्त केल्या. वोटिंग किंवा वोटिंग करून फक्त वोटिंगच्या नंबरवर न दिलेलं असताना ज्यावेळेस ज्युरीने डायरेक्टली बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून निवड केली त्यावेळेला एक क्लिअर होतं की आम्ही सगळ्यांनी जो त्यात ओतलेलं आहे आमचं प्राण, स्किल, डिस्कशन, क्राफ्टिंग, त्याला हे मिळालेलं एक शिक्कामोर्तबच आहे असं म्हणेन मी. संजय दैव यांनी या लघुपटानंतर न थांबता आता पुढं व्यावसायिक चित्रपटासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचा मानस व्यक्त केलाय. 2018 पासून फिल्मफेअर अवॉर्डमध्ये कोल्हापूरच्या कला कल्पकतेचा दबदबा निर्माण झाला असून देशकरीनं त्यामध्ये भर घातली आहे. लघुपटांच्या क्षेत्रात कोल्हापूरची कल्पक तरुणाई देत असलेलं योगदान कोल्हापूरची कलापूर ही ओळख अधिक गडद करतीये. ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून देशकरीच्या टीमला एस न्यूजचाही सलाम.